वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असा सवाल विचारत मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात मातोश्री बाहेर घोषणाबाजी केलेली होती आणि आता यावरून शिवसेना ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी मातोश्री बाहेर आंदोलन करणाऱ्या मुस्लिम आंदोलकांची थेट कुंडलीच बाहेर काढली आहे। संजय राऊत यांनी मातोश्री बाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो दाखवत जोरदार हल्लाबोल केला। संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेत। माध्यमांसमोर फोटो दाखवत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर हे आरोप केलेत। मातोश्री बाहेर आंदोलन करणारे सगळे सुपारी गँगचे मेंबर असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता। सलमान शेख आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पहा तुम्ही। पहा, हा अफराब सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता। हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या। हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख। आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या। इलियास शेख बघा तुम्ही, हे असे भाडोत्री लोक, हे महाशय आहेत अकरम शेख, हे होते त्या मोर्चामध्ये आंदोलनात। आता हे अकरम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री? आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशान चौधरी, बरोबर? जिशान चौधरी म्हणजे हा याला महात्माच म्हणावा लागेल। हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसत आहेत बघा, किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर आहे। म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारीबाज। म्हणजे सुपारीबाज म्हणजे किती माणसांना असावं? प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध। शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे, सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत, सुपारीबाज, आणि मग मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत। मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक्फ बोर्डाच्या निमित्तानं, त्या बिलाच्या निमित्तानं एक 10-20 लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले। काही कारण नव्हतं। अद्याप हा कायदा किंवा हे बिल, या बिलातल्या सुधारणा याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची आहे। यावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि आमदार नितेश राणे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। आणि मग वसुली गँग मातोश्रीवर बसली आहे। वसुली गँगचा बादशाह, ज्याच्या मुख्यमंत्रीच्या काळात राज्यात सर्वात जास्त वसुली झाली, जे आता त्याचाच लाडका परमवीर सिंग आज बोलून दाखवतोय। मग वसुली किंग आणि वसुली क्षेत्रातला बादशाह हा मातोश्रीचा 3ऱ्या माळ्यावर बसलाय। भाड्याचे लोक आणून तमाशा करतात, आम्हीही तुमचा तमाशा करणार। हो करा ना, आम्हाला पण ते शोचे तिकीट पाहिजेत तमाशाचे, कारण का हा तमाशावालाच आहे हा संजय राजाराम राऊत। ही माणसं कोणाची आहेत, यांची आहेत का त्यांची आहेत, त्यांच्याबरोबर फोटो आहे हे महत्त्वाचं नाही आहे। त्यांची भूमिका, मातोश्री बाहेर केलेल्या आंदोलनाचा जो विषय, यावर तुमचं मत व्यक्त करा ना। आत्ताही तुमचं मत व्यक्त करा। वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात, वक्फ बोर्ड बरखास्त करावं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही भूमिका घेतली होती। तीच भूमिका आपण संसदेत का घेतली नाही हा प्रश्नचिन्ह तुमच्यासमोर आम्ही टाकलेला आहे। आजही या क्षणाला तुम्ही तुमचं मत व्यक्त करा ना। दरम्यान या मुद्द्यावरनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा महायुतीवर निशाणा साधलाय। संजय राऊत म्हणतात की 100% खरं आहे। त्यांना उद्धवजींना काँग्रेसच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या जी काही मतं मिळाली आणि ती मिळणार आहे आमच्या महाविकास आघाडीला, त्यामुळे त्यांनी हे अशा प्रकारचं कट
कारस्थान रचून बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.